शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण आलोय बारामती परिसरातील ढाकाळे या परिसरामध्ये आणि महेश जे आहेत आपल्या बरोबर. तर महेश यांनी हे TMRचं मशीन आणलेलं आहे. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांचं मत होतं की बाबा तुम्ही TMRची माहिती दिली, परंतु आता TMRचं एखादं मशीन एखादा शेतकरी जर वापरत असेल तर असा शेतकऱ्याची तुम्ही मुलाखत घ्या आणि हे मशीन कसं चालतं, त्याची किंमत काय, किती फायदा होतोय, किती जनावरांच्यासाठी आपण हे मशीन घेऊ शकतो आणि या मशीनमुळे दूध धंद्यात काय बदल होतोय का, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. आणि तुमची ही तशीच डिमांड होती, त्याच्यामुळे आज आपण आलोय बारामती परिसरातील ढाकाळे या गावामध्ये. तसं दुष्काळी परिस्थिती आहे इथं, परंतु या दुष्काळाशी दोन हात करत हा तरुण दुग्ध व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं करतोय. लहान मोठी 55 गाय आहेत त्यांच्याकडे आणि दिवसाचं ज्यावेळेस गाय दूध देतील तर 300 ते 500 लिटर पर्यंत यांचं दुधाचं कलेक्शन आहे. तर आज आपण समजून घेऊयात की या 55 गायींच्यासाठी त्यांना हा TMR मशीन का घ्यावं असं वाटलं आणि खरंच या मशीन घेतल्यानंतर त्यांना फायदा होतोय का याबद्दलची माहिती. नमस्कार महेश दादा. नमस्कार, माझं नाव महेश बाळासाहेब आवाडे आहे आणि मी मुक्का पोस्ट ढाकाळे येथे राहतो आणि तालुका माझा बारामती आहे. बर, तर आता महेश दादा हे TMRचं मशीन आहे, तर हे का घ्यावं असं वाटलं तुम्हाला? कारण काय होतं की लेबर जे संपूर्ण गोराचा धंदा आहे तो लेबरवर चालतो. बरोबर बरोबर. तर लेबरचं काय होतं, आज आहे तर उद्या नाही, गॅरंटी नाही ना. मग त्याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे TMR वापरल्यामुळे तुमचं जे चारा आहे तो पूर्णपणे गायींना मिक्स होऊन जातो. म्हणजे ओला चारा झालं, तुमची फीड झालं, कॅटल फीड, जे संपूर्ण ते पूर्णपणे मिक्स होऊन जातं. त्याच्यामुळे काय होतं की एका गायीला असं नाही की बाबा हिला जास्त मिळालं खुराक किंवा हिला कमी मिळालं, असं काही होत नाही. एक म्हणजे मिक्स झाल्यामुळे सगळ्यांना ते समप्रमाणात मिळून जातं असं. हा 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 बरोबर. आता TMR म्हणजे काय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. टोटल मिक्स राशन, त्याचा फुल फॉर्म आहे. बरोबर. म्हणजे जे तुम्ही म्हणजे जे चारा देताय, राशन देताय, ते पूर्णपणे मिक्स होऊन जातं असं. हा हा बरोबर. आता काय काय वापरायचं किंवा TMR मध्ये काय क्रायटेरिया आहे, कुठलं कुठलं राशन वापरलं पाहिजे यामध्ये? आता ते कसं शेतकऱ्यांवरती डिपेंड आहे ना. पण जर आपल्याला एक सायंटिफिक फॉर्म्युला म्हणायचं झालं तर कोणत्या गोष्टी त्यात असणं गरजेचं वाटतं? आता हिरवा चारा आणि वाळलेला चारा, तुमचं फीड आणि मिनरल मिक्सचर आणि तुमच्या थोडे काय असतील समजा सप्लिमेंट तुम्ही देत असाल दिलं तरी चालतंय. बरोबर. आता कसं प्रमाण कसं चाललंय तुमचं? आता हे TMR मशीन तुम्ही किती जनावरांच्यासाठी हे वापरले? आता हेच म्हणजे आता कसं आहे की माझ्याकडे कप आहेत प्रत्येकाचे. गाभण गायींचा वेगळा, दुधाच्या वेगळ्या आणि हिप्पर वेगळ्यात आणि ज्या लहान वासर त्यांच्या वेगळ्या. तर मग त्या हिशोबाने प्रत्येकाला जे वेगवेगळं वापरावं लागतं असं. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळा तुम्हाला चारा मिक्स करून द्यावा लागतो. बरोबर. म्हणजे की गाभण गायीचा वेगळा, दूध देणाऱ्या गायींचा वेगळा, कालवडांचा वेगळा. बरोबर. आता ह्याच्यासाठी काय काय साधन सामुग्री आपल्याकडे असणं गरजेचं हे मशीन जर घ्यायचं म्हटलं तर? ट्रॅक्टर तर पाहिजेच. ट्रॅक्टर आता त्यांचं म्हणणं की 40 HP चालतो, माझ्याकडे 40 HP आहे. बरं. म्हणजे हे ह्याच्यासाठी वेगळा घेतला का होताच तुमच्याकडे? पहिला होता, त्याच्यावर आपण बसवलंय. बरं. साधारण डिझेल कन्झम्पशन किती आहे याचं? डिझेल किती जातं? तासाचं गणित काढलं तर किती वेळ लागतो मिक्स करण्यासाठी? मिक्स करण्यासाठी एक 1500 RPM वरती 8 मिनिटं हा पूर्णपणे मिक्स करण्यासाठी वेळ द्यावाच लागतो. बरं. असं. आणि त्याच्यासाठी काय एक जास्त नाही बरं का, पण एक लिटर म्हणजे अर्धा ते पाऊण लिटर जास्तीत जास्त घेऊ शकतो. बरं. त्याच्या पुढे दिवसाचा किती डिझेलचा खर्च आहे? डिझेलचा खर्च माझा रोजचा नाही म्हणत एक 400 रुपये आहे. म्हणजे ह्या मशीनसाठी? हो, मशीनसाठी. बरं. 400 रुपयाचा खर्च आहे, म्हणजे 12,000 रुपये तुम्हाला महिन्याला याला खर्च करावा लागतो. बरोबर. हे मशीन कितीचं आणलं तुम्ही? काय किंमत होती ह्याची? मशीन त्यांची किंमत आहे ते आहे 5,70,000 आणि ट्रान्सपोर्ट साठी 17,000 रुपये वेगळे द्यावे लागतात. बरं. 6,30,000 पर्यंत म्हणजे पडते कंपल्सरी. म्हणजे इथं घरी 6,30,000 तुम्हाला मशीन मिळालं. आता यामध्ये काय कंपनी आहेत का? काय अभ्यास केला? खूप कंपनी आहेत. डिलावालची, तुमची SVLची, अजून सेफा म्हणून आहे, देवे ही ह्यांची पण कंपनी, अशा भरपूर कंपनी, टर्कीची पण कंपनी. बरं. तुम्हाला काय घ्यावंसं वाटलं मशीन? कारण ह्याचं ज्या शेतकऱ्यांनी पंजाब मधले वापरले त्यांचं जे रिव्ह्यू पाहिलेत आणि स्वतः मी एक मेहमाने म्हणून तिथं पारवड त्यांच्याकडे पण जाऊन बघितलं, तर मला हा चांगला वाटला बाकीच्या TMR पेक्षा. त्याच्यामुळे हा खरेदी केलेला आणि मेड इन इंडिया असे. बरं.
असं. त्याच्यामुळे तुम्ही घेतलं. हा बरोबर, म्हणजे भारतीय उत्पादनांना आपण वाव दिला पाहिजे, चालना हो. दिली पाहिजे. बरोबर. तर आता हे चालतं कसं, म्हणजे काय असतं याच्यात? आता ह्याच्यात पीटू ट्रॅक्टरचा जो पीटीओ शाफ्ट आहे हा. त्याच्यावरती चालतंय. हा. ह्याला सेपरेट तुमचं हायड्रोलिक किंवा असं दिलेलं आहे त्यांनी. हा. ते हायड्रोलिक तुमच्या ट्रॅक्टरला जोडण्याची काही गरज पडत नाही. बरं. जसे हायड्रोलिक साठी म्हणजे हे जे लोडर आहे पाठीमागं ते उचलण्यासाठी ट्रॅक्टरचं जे हायड्रोलिक येतं त्याला जोडण्याची काही गरज नाही, पण त्याला स्वतःच सेपरेट आहे. बर. वजन काटा येतो ह्याला. हा. तुम्ही किती लोड दिला हे सुद्धा कळतं ह्याच्यात. हा हा हा. साधारण किती चारा किती बसतो याच्यामध्ये? ह्याची जी कॅपॅसिटी 1.5 टनाची. बर. असं. आणि दिवसात तुम्हाला तेवढं लागतो का? हो, संपूर्ण गायांसाठी जर विचार केला 1.5 टन लागतो. बर बर. आता काय काय देताय तुम्ही यात मिक्स करून? आता मेगा स्वीट आहे. हा. आणि ऊस आहे. बर. ह्या दोन गोष्टी आता माझ्याकडे अवेलेबल. मेगा स्वीट आणि ऊस. हो. बर बर. काय तुम्हाला फरक वाटला हे चालू केल्यापासून? दुधात वाढ तर झालीच. हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं लेबर कॉस्ट आहे ते पूर्णपणे म्हणजे 50% पण नाही, पण 30% वरती झाली लेबर कॉस्ट. हो. बर, म्हणजे तुम्हाला लेबरची जास्त गरज नाही आज. हा. असं आहे. म्हणजे या टीएमआर मशीन मुळे संपूर्ण लेबरचा खर्च कमी झाला. हो. बरं. त्याच्यामध्ये काय म्हणजे सुरुवातीला येतो चारा का शेवटी चारा येतो? आता कसं आहे, आता माझ्याकडे कुट्टी केलेला चारा असतो. समजा मेगा स्वीट आता आपण शेतातच कुट्टी करून आणतो. बर. मग ह्याच्यात लोड करायचा हा. TMR म्हणजे लोडर मध्ये. हा. आणि तो आतमध्ये टाकून द्यायचा. म्हणजे हे मशीन परत आत देतं टाकून? हो. हा. स्वतःहून. आणि त्याच्या आतमध्ये पातेत ते फिरत राहतात, ते मिक्स करत राहतात आतले पातेत ते. हा हा हा. आणि कुट्टीचा ऊस आहे तो ऊस आपण एक 7-8 मोया लावतो, ते डायरेक्ट बोंग्यातून आतमध्ये पडतात. असं आहे. म्हणजे डायरेक्ट त्याच्यातच पडतात, हो. ह्याच्यात न पडतात. हो. बरोबर आहे. आणि हे मिक्स करून त्यात टाकलं मिक्स जातं. करून. बघ आता इथं सगळं आहे तुमचं फीड, हो. सगळं म्हणजे चारा टाकलेला आहे हो. किंवा तुम्ही भुसा टाकलेला आहे, भुसा आहे, मक्याचा. मक्याचा भुसा. हा. आणि पेंड राहते. हा. आणि सरकी. हा. हे सगळं मिक्स सगळं मिक्स आहे. सरकी मागाच्या पासून म्हणता तुम्ही, सरकीनं काय फायदा होतो आपल्या जनावरांना? सरकीतून प्रोटीन पण भेटतं, फॅट लेवल वाढते. हा. आणि गायची तब्येत मेंटेन राहते. बरं. असं. बर बर. साधारण आता हे मशीन घेतल्यापासून तुम्हाला समाधान वाटतंय का? खुश हो, आहे का? खूप. हा? खूप. म्हणजे गरजेचं आहे? गरजेचं आहे. हा. म्हणजे पशुखाद्य पशुखाद्य आता डायमंड वापरतो आपण. डायमंड वापरताय? हो, 50% पशुखाद्य वापरतो आपण. हा हा. असं. आणि एका गायला किती चारा दिला जातो यातून? एका गायला माझा दिवसाचा एक 30 ते 35 किलो जातो. 30 ते 35 किलो. हो. दुसरं काय वापरत नाही तुम्ही, फक्त DMR वापरताय? हो. बर. आणि किती वेळा वैरण देता तुम्ही गायांना? सकाळी 6ला आणि संध्याकाळी 6ला. मध्ये काय नाही. मध्ये आधी काय नाही? काहीच नाही. बर बर. मग साधारण तरी 35-40 लिटरच्या गाय आहेत तुमच्याकडे? हो. बर बर. फायदेशीर वाटतो हा विषय. हो. किती शेतकऱ्यांकडे जनावर असल्यानंतर त्यांनी हा विषय घ्यावा? कमीत कमी 50च्या पुढेच पाहिजे, नाही ते घेणं एवढं सोपं पण नाही. हा. आणि परवडत पण नाही, म्हणजे घ्यायचा विषय जर केला तर. हा. म्हणजे जरी घेतलं तर रोजचा याला डिझेलचा खर्च आहे. हो. बरोबर बरोबर. म्हणजे की अशा पद्धतीने हे TMR चालतं. ऊसाचा आता इथं दुष्काळी भाग आहे, ऊसाचा चारा पण दिला जातोय, ऊस दिला जातोय किंवा मुरगास दिला जातोय मिक्स करून. आणि ह्यांच्याकडचे काही जे फीड आहे, डायमंड असेल किंवा पशुखाद्य त्यांचं जे असेल, त्यात भुसा असेल, मिनरल मिक्सचर असेल, तर हे मिक्स केलं जातंय आणि यामध्ये टाकून परत हे मिश्रण जे आहे ते गायांना दिलं जातंय. म्हणजे की एकंदरीत TMR पद्धतीचा तुम्ही वापर केलेला आहे. हो. समाधान आहे तुम्ही? हो. निश्चितच आपला हा विषय ऐकून आपल्या शेतकरी मित्रांना पण करावंसं वाटेल. ज्याच्याकडे मोठा फार्म आहे ते नक्कीच TMR पद्धतीचा वापर करतील हो. आणि आपल्या धंद्यामध्ये भरभराट करून घेतील. हो. तर महेश दादा, जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, TMR मशीन बद्दल माहिती दिली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.